मित्रांनो, मुंबई उच्च न्यायालय येथे क्लर्क म्हणून जर जॉइन व्हायचे असेल, तर त्यामध्ये अतिशय महत्त्वाचा जो काही टर्निंग पॉइंट असतो, तो म्हणजे असतो टायपिंग. ज्या व्यक्तीची टायपिंग फास्ट असेल आणि ॲक्युरसी असेल, अशा उमेदवारांना जॉब मिळण्याची 100% त्या ठिकाणी शाश्वती असते आणि ज्या व्यक्तींची टायपिंग योग्य नाही किंवा ॲक्युरसी नाही, स्पीड नाही, तर अशा व्यक्तींची त्या ठिकाणी निवड होण्याची शक्यता ही कमी असते. परंतु यामध्ये अशा प्रकारचे प्रॉब्लेम झालेले आहेत, की वर्षानुवर्ष प्रॅक्टिस करून सुद्धा त्या ठिकाणी चूक झालेली आहे विद्यार्थ्यांची आणि निवडीपासून ते वंचित राहिलेले आहेत. त्याचं कारण काय? तर त्यासाठी महत्त्वाचं आहे मित्रांनो, कीबोर्ड्स. आपण एक्झामची जी तयारी करत असतो, म्हणजे टायपिंगची जी काही तयारी करत असतो, तर त्यासाठी आपल्याला कीबोर्ड कोणता यूज करायचा ते महत्त्वाचं असतो. कारण ॲक्युरेटली त्याच प्रकारचे जर मित्रांनो कीबोर्ड त्या ठिकाणी आले, तर आपल्याला टायपिंग करण्यासाठी कोणतीच अडचण येणार नाही. कारण त्याचं एक कारण सांगतो, ज्या कीबोर्डवर तुम्ही घरी किंवा टायपिंग सेंटरवर प्रॅक्टिस करत आहात आणि तोच जर कीबोर्ड त्या ठिकाणी आला, तर तुमचा 100% कॉन्फिडन्स हाय होतो आणि तुमचा जो माइंड आहे, तो माइंड तुम्हाला सूचना देतो, की आता घाबरायची आवश्यकता नाही आणि तोच तुमचा एक फुल्ली कॉन्फिडन्स असतो, पॉझिटिव्ह असतो, की तुम्हाला रिझल्ट मिळवून देण्यासाठी मदत करतो. मग त्यासाठी आतापासूनच आपल्याला त्या कीबोर्डचा वापर करायचा. तर मी असे तुम्हाला 3 कीबोर्ड सांगणार आहे, की त्या 3 कीबोर्डवर तुम्हाला काय करायचे आहे, आता घरी प्रॅक्टिस करायची आहे आणि तात्काळ ते 3 कीबोर्ड्स तुम्हाला बाय करायचे आहेत आणि त्यावरच तुम्हाला प्रॅक्टिस करायची आहे. कारण की त्या प्रकारचे कीबोर्ड त्या ठिकाणी आढळून येतात. आपण पाहिलेले आहे, एक्झाम दिलेली आहे, त्या आधारे आपण त्या कीबोर्डचं नाव तुम्हाला सुचवत आहोत. तर यामध्ये 3 तर अतिमहत्त्वाचे आहे आणि 2 दुसरे देखील आहेत, ते देखील मी तुम्हाला सांगणार आहे. तर त्या कीबोर्डवर तुमची तयारी असली पाहिजे, जेणेकरून तुमचा कॉन्फिडन्स वाढला पाहिजे आणि 100% तुम्हाला 20 पैकी मिनिमम 18 मार्क तरी तुम्हाला मिळायला पाहिजे, जेणेकरून तुमचं सिलेक्शन हे डोळे झाकून 100% होणार आहे. तर पाहूया नेमके कीबोर्ड कोणते आहेत. या अगोदर मित्रांनो, ही माहिती पाहण्या अगोदर तुम्ही जर नवीन असाल, तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. कारण की तुम्हाला माहिती आहे, ॲक्युरेट इन्फॉर्मेशन ॲज इट इज आपण एक्झाम दिलेले आहेत. सर्व गोष्टीचा अनुभव घेतलेला आहे. त्या आधारावर तुम्हाला ॲक्युरेटली माहिती आपण सांगण्याचा प्रयत्न करत असतो. कारण ज्या व्यक्तीने एक्झाम दिलेली असेल, त्या व्यक्तीला माझ्या एक-एक शब्दावर विश्वास असेल, की कारण त्यांनी तो अनुभव घेतलेला आहे. त्याच्यामुळं त्या व्यक्तीला 100% माझ्या प्रत्येक शब्दावर त्या ठिकाणी विश्वास असणार आहे. आणि बऱ्याच विद्यार्थ्यांनी जेव्हा एक्झाम दिलेली आहे टायपिंगची असो डिस्ट्रिक्ट कोर्टमध्ये, तर प्रत्यक्षामध्ये कॉल करून त्यांनी तो अनुभव सांगितला, जे मी त्यांना गाईडन्स केलेलं होतं आणि त्या आधारावर त्यांचं सिलेक्शन देखील झालेलं आहे. आणि ही जी काही जिल्हा न्यायालयाची मित्रांनो आपली भरती झाली होती, तर त्यामध्ये 20 ते 25 कॅन्डिडेट्स आपल्या मार्गदर्शनाखाली लागलेले आहेत आणि जॉइन सुद्धा झालेले आहेत. तर या ठिकाणी आता सध्या जे काही हायकोर्ट आहे, यामध्ये लेखी परीक्षा देखील अत्यंत महत्त्वाची आहे. लेखी परीक्षा महत्त्वाची आहे, टायपिंग महत्त्वाची आहे आणि मुलाखत देखील महत्त्वाची आहे. परंतु इथपर्यंत पोहोचण्यासाठी तुम्हाला हे 2 टप्पे गाठावे लागणार आहेत आणि तिसरा टप्पा असणार आहे मुलाखत. सुरुवातीला सर्वात महत्त्वाचं आहे लेखी परीक्षा. मग लेखी परीक्षेची तयारी कसं करायची? भरपूर कंटेंट्स आहे, भरपूर YouTube चॅनल्स आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे पुस्तकं आहेत. मग नेमकं कंटेंट्स मिळवायचं कुठून आणि अभ्यास तरी करायचा नेमका कसा? हा प्रश्न असतो आणि यामध्ये उमेदवार गोंधळून जातात. कधी इकडे पळापळ होत असते. तर मित्रांनो, पळापळ करायची काही आवश्यकता नाही. त्यासाठी आपण अतिशय महत्त्वाचा कंटेंट तयार केलेला आहे. या कंटेंटवर आधारित तुम्ही तयारी 100% करू शकता. तर सर्वात महत्त्वाचं जे आहे, लेखी परीक्षेसाठी आपण क्वेश्चन सेट तयार केलेले आहे. ते क्वेश्चन सेटचे तुम्हाला PDF काढता येणार आहे आणि तुम्हाला प्रॅक्टिस देखील करता येणार आहे. 90 गुणांचा हा पेपर असतो. मराठी व्याकरण सोडलं तर टोटल इंग्रजीमध्ये असतो. ॲज इट इज त्याच पद्धतीने आपण समावेश केलेला आहे. तर क्वेश्चन सेट बाय करा. जो व्यक्ती प्रश्न सोडवत नाही, त्याचं तर निकाल येण्याची संभावना ही कमी असते, कारण त्याला पॅटर्न माहीत नसतो. त्याच्यामुळं पुन्हा-पुन्हा ते क्वेश्चन सोडवा, क्वेश्चन सेट घ्या आणि प्रॅक्टिस करा. त्याच पद्धतीनं दुसरा जो महत्त्वाचा आहे, तो आहे मित्रांनो टायपिंग. टायपिंग ही अतिशय महत्त्वाची असते. आता ही टायपिंग करण्यासाठी कोणत्याही रँडमली जर तुम्ही पॅसेज खरेदी केले, म्हणजे घेतले कुणाकडून, मी कोणत्याही टेलिग्राम चॅनलवरून, वेबसाईटवरून कुठूनही जर घेतले आणि प्रॅक्टिस केली, तर तुमची प्रॅक्टिस होणार. परंतु एक गोष्ट महत्त्वाची आहे, जो तुमचा कॉन्फिडन्स आहे, कॉन्फिडन्स म्हणतो मी, 2-2 वर्ष, 3-3 वर्ष विद्यार्थी तयारी करून त्यांचा कॉन्फिडन्स हा वीक होतो. जेव्हा ते खुर्चीवर बसतात, टायपिंगच्या 10 मिनिटामध्ये तुम्हाला 20 मार्काचं म्हणजे 400 शब्द टाइप करायचे असते. तिथली परिस्थिती अत्यंत गंभीर, वेगळ्या प्रकारची असते. मग त्यासाठी तुम्हाला ॲक्युरेटलीच पाहिजे, की ज्या पद्धतीनं पॅसेज हायकोर्ट घेतो, किती शब्द असतात, त्याच पद्धतीने ॲक्युरेट जर तुम्ही आताच तयारी केली, तर तुमचा कॉन्फिडन्स हे फुल्ली असणार आहे आणि 100% तुम्ही डायरेक्टली काय करू शकणार आहे, त्या ठिकाणी टायपिंग तुम्ही करू शकणार आहे. तुम्हाला कोणत्याही प्रकारचं बर्डन त्यावेळेस तुमच्या माइंडवर येणार नाही. कारण ह्या प्रकारचे पॅसेज अगोदर तुम्ही टाइप केलेले आहेत आणि तुमची ॲक्युरसी स्पीड देखील वाढलेली असते, कॉन्फिडन्स वाढलेला असतो. त्याच पद्धतीने आपण पॅसेज देखील तयार केलेले आहे. टोटल 80 पॅसेज आहेत मित्रांनो. बाय करा, PDF काढून घ्या आणि तुम्ही ऑफलाईन त्याची तयारी करा बाजूला पॅसेज ठेवून. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजेच 10 मार्काचा जो कॉम्प्युटर आहे, कॉम्प्युटरचे क्वेश्चन्स देखील आपण तयार केलेले आहेत. या अगोदर जे काही नागपूर बेंचची एक्झाम झालेली आहे, आउट ऑफ त्याच्यामधलेच प्रश्न या ठिकाणी ॲज इट इज पडलेले आहेत. तर तुम्ही तयारी करा. त्या ठिकाणी कॉम्प्युटरचे देखील क्वेश्चन्स बाय करून. आणि जिल्हा न्यायालयाची भरती 5,000 ची भरती येणार आहे, 5,000 प्लस. तर त्या ठिकाणी तुम्हाला त्याचं देखील कंटेंट्स आहे. टायपिंग आतापासून सुरुवात करा. आणि मुंबई उच्च न्यायालय शिपाई पदाचे देखील क्वेश्चन पेपर आहेत. म्हणजे एकंदरीत कोर्ट भरती संपूर्ण कंटेंट्स आपण तयार केलेले आहेत. त्या ठिकाणी बाय करा आणि चांगल्या प्रकारे तयारी करा. तर पाहूया नेमके कीबोर्ड्स कोणते आपल्याला या ठिकाणी घ्यायचे आहेत. सध्या पहा मित्रांनो, या ठिकाणी सर्वात महत्त्वाचा जो कीबोर्ड आहे, हा कीबोर्ड आहे. तुम्हाला हा कीबोर्ड कंपल्सरी घ्यायचा आहे. त्याच्यानंतर हा कीबोर्ड आहे, हा कीबोर्ड देखील तुम्हाला कंपल्सरी घ्यायचा आहे. हा पूर्ण प्लेन कीबोर्ड आहे. हा थोडासा प्लेन कीबोर्ड नाही आणि दोन्ही कीबोर्ड जे आहेत मित्रांनो, डेल कंपनीचे आहेत. तुम्हाला हा जो कीबोर्ड आहे,
450 ते 500 रुपयापर्यंत मिळून जाईल आणि हा जो कीबोर्ड आहे, हा कीबोर्ड तुम्हाला 1200 रुपयापर्यंत या ठिकाणी 1100 किंवा 1200 रुपयापर्यंत तुम्हाला या ठिकाणी कीबोर्ड आणि माऊस देखील दोन्ही तुम्हाला मिळून जातील. परंतु जर कीबोर्ड जर घ्यायचा असेल तर डायरेक्ट तुम्हाला दुकानावर जाऊन घ्यावं लागणार आहे. ऑनलाईन घेतलेलं आहे. त्याच्यामुळे या ठिकाणी कीबोर्ड आणि माऊस दोन्ही आले होते. तर तुम्ही या ठिकाणी स्वतः दुकानावर जाऊन खरेदी केलं तर डायरेक्टली तुम्हाला हा कीबोर्ड तुम्हाला मिळतो. म्हणजे हे 2 कीबोर्ड तुम्हाला कंपल्सरी ठेवायचे आणि याच्यावर तुम्हाला प्रॅक्टिस करायची आहे. त्याच्यानंतर हा तिसरा कीबोर्ड आहे. हा ऑप्शनली आहे. तुम्ही घेतला तरी चालतो आणि नाही घेतला तरी चालतो. तरी पण अशा प्रकारचे कीबोर्ड एक्झामला येतात. त्याच्यामुळं या प्रकारचे जे काही बटणं दिसत आहेत, अशा प्रकारचे घ्या. ज्या पद्धतीने हे बटणं आहेत ना, असे बटणं तुम्हाला कीबोर्डवर दिसले पाहिजे. असाच प्रश्न नाही की हाच कीबोर्ड तुम्हाला घ्यावा लागणार आहे. हा सुद्धा डेल कंपनीचा आहे. थोडासा महाग आहे ₹1500 चा. परंतु या प्रकारची जशी काही रचना बटनाची आहे, त्या प्रकारचे कीबोर्ड पहा आणि तुम्ही त्या ठिकाणी कीबोर्ड तुम्ही बाय करू शकता आणि त्याप्रकारे तुम्हाला अशाच प्रकारच्या कीबोर्डवर तुम्हाला तयारी करायची आहे. आणि आता जे काही दुसरे तुम्हाला 2 कीबोर्ड मी सांगतो म्हटलं होतं, तुम्ही जेव्हा पहा ऑनलाईन सेंटरला जाता किंवा तुम्ही टायपिंग सेंटरला जाता, त्या ठिकाणी हमखास किंवा दुसरं तिसरं ऑप्शन आहे, तुम्ही स्पर्धा परीक्षेचे जे काही मित्रांनो ऑनलाईन एक्झाम होत असतात, IBPS, DCS घेत असतो, त्या ठिकाणी जे काही कीबोर्ड असतात, त्या प्रकारचे कीबोर्ड पहा आणि तसा एक कीबोर्ड तुम्ही आणून ठेवा. म्हणजे त्या प्रकारची तुम्हाला तयारी करण्यासाठी सोपं जाणार आहे. तर हे महत्त्वाचे कीबोर्ड्स आहेत. ह्याच्यावर तयारी करा जेणेकरून तुम्हाला कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही. तुमचा कॉन्फिडन्स बिल्ड राहील आणि 100% डायरेक्टली तुमचे हात त्या ठिकाणी काम करतील आणि टायपिंग तुमची व्यवस्थित होईल. कधी टायपिंग झाली आणि कधी तुम्ही 400 शब्द 10 मिनिटात टाइप केले हे देखील तुम्हाला कळणार नाही. त्याच्यासाठी तुमचं सुरुवातीपासूनच कॉन्फिडन्स बिल्ड होणं अतिशय महत्त्वाचं आहे आणि कॉन्फिडन्स हा केवळ प्रॅक्टिसनेच बिल्ड होत असतो. अदर कोणत्या टायपिंगला पर्याय नाही. ओन्ली प्रॅक्टिस आहे. प्रॅक्टिसशिवाय दुसरा कोणताही साधन नाही. त्याच्यामुळं सुरुवातीपासूनच तुम्हाला प्रॅक्टिस करावी लागणार आहे आणि कशा पद्धतीने प्रॅक्टिस करायची, स्पीड वगैरे कशा पद्धतीने वाढवायची, संपूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहेत. तुम्ही प्लेलिस्टमध्ये जाऊन जिल्हा न्यायालय भरतीची एक प्लेलिस्ट आहे, त्या ठिकाणी जाऊन तुम्ही संपूर्ण व्हिडिओ पहा. तुम्हाला कळून जाईल कशा पद्धतीने आपल्याला ॲक्युरसी वाढवायची आहे, कशा पद्धतीने टायपिंगची तयारी करायची, किती वेळ टायपिंगची तयारी करायची आहे. आणि या संदर्भामध्ये अजून काही अडचण असेल तर कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट्स करा. त्यावर देखील आपण सोल्युशन काढण्याचा प्रयत्न करू.